क्रांती चौकात प्रशासकीय यंत्रणा घेऊ दिलं नाही, पण तुमच्या वतीनं तुमच्यासाठी तुमचा भाऊ म्हणून एक शब्द द्यालो, नेक्स्ट आंदोलन क्रांती चौकातच. दॅट्स कॉल हार्ट माय इगो. विषय तो नाही की आम्हाला तुम्ही परमिशन दिलं नाही. नेता आल्यावर कोण परमिशन मागतो तुम्हाला? मी रोहित दादाला विनंती करतो की तुमचे जेवढे आमदार असतील, तुमचे जेवढे खासदार असतील, तुम्ही या ठिकाणी एमपीएससीचा GR फाटला तर दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारीला नको. थांब रे, थांब जरासा. मी कुठला नेता नाही आणि नेता व्हायचं म्हणल्यावर कुठल्या पार्टीत जाणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव. एक थांब रे, बरोबर सर, सागर सर, ये पब्लिक होता इधर से. एक गोष्ट का सांगालो मी पहिल्यांदा रोहित दादांना, या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये थांबणार आहे. चल मागव रे, इकडे पहा. ऐका पोरं, महत्व. अरे मी तुमच्यासाठी बोलायला कामाचं आहे का? या ठिकाणी आपण आंदोलन केलं, या ठिकाणी रोहित दादा सोबत दिसलो, या ठिकाणी काँग्रेसचे लोक भेटले, तेव्हा काही जण बांडगुळ आहेत जे लोकांच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणतात, त्या भाड खाऊन सांगायचं की तुम्ही काय करसाल, माझ्यावर कमेंट करसाल किंवा प्रशासकीय अधिकारी मायाकडे दाखवसाल तर माझ्याकडे एक फॉर्च्युनर आहे, बायकोच्या नावावर थार आहे, 8 एकर शेती माझ्या नावावर आहे, बायकोला एक पंच घेऊन दिलेली आहे, मग क्लास चालतोय, GST नंबर 1 आहे, कोणता केळं मग गावाकडे करू शकतो. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, विद्यार्थ्याच्या वतीनं आम्ही रोहित दादांना आणि जे विरोधी पार्टी आहेत त्यांना, 36 जिल्ह्यामध्ये तुमचे आमदार आहेत. अरे महाराष्ट्रातला गोरगरिबाचा पोरगा पोलीस भरतीला जात आहे तेव्हा त्याला राहण्या खाण्याची व्यवस्था नसती, तेव्हा आज तुम्ही या ठिकाणी ऐलान करा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात ह्या पोलीस भरतीचा पोरगा आला त्याचं राहणं खाणं तुम्ही करता. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा. एमपीएससीची परीक्षा, एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन करायची. या राज्याची व्यवस्था, या राज्याचं प्रशासन असं झालंय, इथं मटका फुटत नाही पण पेपर रोज फुटतात. लेखनाची स्वप्न विकत असताना लाचा कशा वाटत नसतात. हा माझे लेकरू या शहरामध्ये शेतकऱ्याचं लेकरू आहे, पोटाला चिमटा काढतं, एका टायमाला जेवतं, पण अभ्यास अगदी मन लावून करतं आणि शेवटी परीक्षेच्या आदल्या दिवशी समजतं की पेपरच गळफाटलाय. मग याच्यामध्ये चूक कोणाची आहे? सरकार बिलकुल नाही. याच्यामध्ये चूक आहे ज्या प्रशासनाने ही परीक्षा जाहीर केली होती, ज्या प्रशासनाने या परीक्षेचं नियोजन केलं होतं, त्या प्रशासनामध्येच काही दलिंदर भाडे बसलेले, ज्यांना पैशाचा भस्म्याचा त्यांच्यावरती सगळ्यात पहिली कारवाई करून या दलिंदरांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. काय जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. दुसरी विनंती इथल्या सरकारला आहे, इथला प्रत्येक आयोग हा बुजगावणं कोणाचं? सरकारचं बुजगावणं. या बुजगावण्यांना बाजूला सारून तुम्हीच काय करा माहितीये का? ते एमपीएससीचा आयोग आहे ना, तो बरखास्त करा आणि तुम्ही जे पेपर दुसऱ्याला देता का घ्यायला, त्यांनाच द्या की एकदाच. कशाला आमच्या उरावरती बसवलेत का हे? एमपीएससीची परीक्षा ऑफलाईन होत नाही तोपर्यंत हा विद्यार्थ्यांचा एल्गार असाच होणार. आज आयुक्त आले, उद्या क्रांती चौक असेल, परवा या महाराष्ट्राचं मंत्रालय असेल. विद्यार्थी एकजुटीचा
ही आहे क्रांतीची जागा छत्रपती संभाजीनगर. तुम्ही सर्व एवढ्या ताकदीनं इथं उपस्थित राहिलात. या सरकारच्या मनामध्ये धडकी भरायला वेळ लागणार नाही. ही एकजूट कायम ठेवूया आणि लढूया. जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत आपला हक्क आपल्याला भेटत नाही. स्टेनोग्राफरची पदं यांनी गोठवली आहेत. त्या लेकरांची मागणी बऱ्याच दिवसापासून आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे,